तुझ्याशीच बोलायचं होतं मला. बोला ना, ऐकतेय मी तुमचं. असं फोनवर नाही, भेटायला ये मला. भेटायला? कुठे? गच्चीवर. का ग घाबरलीस? माझा सूड घेण्यासाठी पुनर्जन्म झालाय ना तुझा. मग ये ना गच्चीवर. आले. ईशा, काय म्हणाले ते? आईसाहेब, विक्रांत सरांनी मला गच्चीवर भेटायला बोलवलं. नाही नाही, तू जायचं नाहीस. तू नाही जायचंस. आईसाहेब, हे बघ, राजनंदिनी तिच्या बाबतीत असंच घडलं होतं. ती गच्चीवर गेली आणि तू नाही जायचंस. आईसाहेब, तेव्हा गेली ती राजनंदिनी होती, आता ईशा जाते. जाऊ दे मला. अगं नाही, नको ना, नको जाऊस ईशा. त्यावेळी मी जे भोगलाय ना, ते मला परत नाही भोगायचं. तू प्लीज जाऊ नकोस. आईसाहेब, काहीही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आले मी. सर, सर, सर सर म्हणालीस ही ईशा आणि गजा म्हणालीस ही राजनंदिनी. चांगलंय, चांगलंय, लक्षात ठेवीन मी. आहे नक्की. अर्थात इतका वेळ नाही आता लक्षात ठेवण्यासारखा, पण तरी. सर, तुम्हाला माझ्याशी काय बोलायचंय? बोलूयात ना. आता तर आलीस ना तू. मला सांग, तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय ग? राजनंदिनीसाठी प्रेम म्हणजे विश्वास होता. माझ्यासारख्या रस्त्यावर सडाफटिंग करणाऱ्या माणसावर तिने विश्वास टाकला. तिच्यासाठी प्रेम म्हणजे त्याग होता. माझ्यासाठी तिने सत्तेचा त्याग केला. तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? ईशासाठी प्रेम काय आहे? आणि मला खरं उत्तर हवं आहे, तेही ईशाकडून. माझ्यासाठी प्रेम म्हणजे काळजी, प्रेम म्हणजे आपुलकी, प्रेम म्हणजे एकमेकांबरोबर घालवलेले सुंदर क्षण, प्रेम म्हणजे एकमेकांसाठी आणि एकमेकांमुळे ओघळलेले अश्रू, प्रेम म्हणजे राग, लोभ, हसणं, रुसणं, मनवणं, सगळं काही. माझ्यासाठी प्रेम म्हणजे विक्रांत सर. तुमच्यामुळे मला प्रेम कळलं, तुमच्यामुळे मला प्रेम मिळालं. तुमच्या प्रेमाने मला विश्वास दिला, आत्मविश्वास दिला. तुमच्या प्रेमामुळे मी जगायला शिकले. तुमच्या प्रेमामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं सर.
खरंच ईशा, तू भेटेपर्यंत प्रेम म्हणजे काय मला कधी कळलंच नाही ईशा. राजनंदिनीचं प्रेम होतं माझ्यावर, पण माझं तिच्यावर प्रेम होतं नाही, नक्कीच नव्हतं. मी एका वेगळ्याच धुंदीत होतो. तिचं प्रेम होतं, पण मी मात्र नशेत होतो. सत्तेच्या, पैशाच्या, ते सगळं मिळालं मला ईशा, पण प्रेम नाही. त्या दिवशी आपण पहिल्यांदा रिक्षात भेटलो ना, तेव्हा तुझा ओझरता स्पर्श झाला मला आणि मी वेडावून गेलो ईशा. मला कळतच नव्हतं की नेमकं काय होत आहे. माझ्यासारख्या अत्यंत निष्ठुर आणि प्रॅक्टिकल माणसाला त्या स्पर्शाचं काय अप्रूप होतं, पण नाही, त्या एका स्पर्शाने मला पूर्ण बदलवलं ईशा. तो क्षण मला अजूनही आठवतोय. त्यानंतर मी नकळतपणे तुझ्याकडे ओढला जाऊ लागलो ईशा. 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है बाबू असं म्हणणारी निष्पाप मुलगी माझ्या मनात घर करून राहिली. प्रेम ही एक अशी भावना आहे ईशा की त्याला काही लॉजिक नाही. जी गोष्ट राजनंदिनी मला शिकवू शकली नाही ते मला तू शिकवलंस ईशा. प्रेम करणं, प्रेम देणं बदलून टाकलंस तू मला हातून बाहेर पूर्णपणे. तुझ्या प्रेमात अकंठ बुडालोय मी ईशा. आयुष्यात खूप गुन्हे केले मी, पण त्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त घेण्याची संधी तुझ्या प्रेमाच्या रूपाने त्या देवाने मला दिली. पण तू माझ्याशी असं वागायला नको होतंस ईशा. तिने माझ्यावरती प्रेम केलं, तिने माझ्याशी असं वागायला नको होतं. तरी झेंडे मला सांगत होता, तुम्हाला सतत बचावत होता, पण मी त्याचं काही ऐकलं नाही. तू मला वाचवण्याची धडपड करत राहिला, पण मी मात्र त्याला मारून टाकलं. काय? झेंडे सर? हो, झेंडे सर. गोळे झाले त्याच्या. त्याचं काही पटत नव्हतं मला. असं वाटत होतं तो तुझ्याबद्दल सगळं खोटं सांगतोय मला. का वाटत होतं माहिती? कारण तुझ्यावरच माझं प्रेम, तुझ्यावरच्या माझ्या प्रेमापोटी मी माझ्या मित्राला मारलं आणि तो जालिंदर त्यालाही संपवलं. आज आपण पुन्हा दोघं इथे एकमेकांच्या समोर उभं राहिलोय. इतिहासाची पुनरावृत्ती. काय आपलं भविष्य? आपल्या नात्याचं भविष्य काय सांग ना. बोल ईशा, काय आपल्या नात्याचं भविष्य? नाही भाई, मी सांगतो. आपल्या नात्याचं भविष्य
तुझ्याकडे. तुझ्या पोटात आहे. मला असं वाटायचं की माझ्या आयुष्यात मी खूप पैसा कमवला ना तर मी खूप आनंदी असेल. खोटं होतं. ही बातमी, आपल्या बाळाची बातमी, मी बाबा होणार, आई होणार, ही बातमी माझ्यासाठी या जगातली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी होती ईशा. आणि माझ्या आयुष्यात हा आनंद तुझ्यामुळे आलाय. तुझ्या ऋणात आहे मी ईशा. सांग कसं फेडूया तुझं ऋण मी. मला तुझ्या बरोबर खूप सुंदर संसार करायचा ईशा. आपल्या बाळाला खूप मोठं होताना बघायचंय. आयुष्यातला तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण मला आनंदाने जगायचा आहे. आय लव्ह यू ईशा. विक्रांतला कोणीच हरवू शकत नाही ईशा. कारण विक्रांत इतकं बुद्धिमान दुसरं कोणीच नाही. कळतंय? माझ्या अपरोक्ष तू जे जे वागलेस नाही ईशा, तसं तू वागायला नको होतस. विक्रांतला कोणीच हरवू शकत. विक्रांतला कोणीच हरवू शकत. विक्रांतला कोणीच हरवू शकत. विक्रांतला कोणीच हरवू शकत. सूर आहे सखी, मौन आहेस तू, का कळेना मला कोण आहेस तू. बोलक्या डोळ्यात दिसते, ओठ मिटली शांतता, भूतकाळाच्या किनारी थांबुनी आर्तता. तुला पाहते रे, तुला पाहते रे. माझ्या बाळाची काळजी घेशील ना? घेशील ना? ईशा, म्हणजे तू खरंच जाणार आहेस? हो आईसाहेब. काही महिन्यांपूर्वी मला असा प्रश्न पडला होता की मी नक्की कोण आहे. पण आता मला माझी ओळख मिळाली आहे आईसाहेब. मला ईशा नेमकर म्हणूनच जगायचंय. आईसाहेब, मी राजनंदिनीमुळे या घरात आले. नाहीतर माझ्यासारखी साधी चाळीतली मुलगी एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून कशी काय आली असती. राजनंदिनीला मुक्ती मिळाली आता. आईसाहेब,
मी ज्या माणसासाठी या घरात आले तो माणूसही येता नाहीये आणि जिच्यासाठी आले तीही नाहीये. त्यामुळे आता मला नाही थांबता येणार आहे साहेब. काळजी घ्या. आई साहेब, आई साहेब, आई साहेब. सोनियाताई, काळजी घ्या. भाऊजी येते. येते. मंदाताई, तुम्ही काळजी घ्या घराची आणि स्वतःची. आणि रडू नको. मी येते. आईसाहेब, येतो आम्ही. चल ईशा. निमकरांच्या घरचा डबा म्हणजे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी घरच्या जेवणाची आठवण करून देणारा. गेल्या फक्त 6 महिन्यात निमकर केटरिंगने तब्बल 10 कंपन्यांना डबे पुरवण्या एवढी मोठी मजल मारली. 10 नाही, 11. ओ सॉरी, 11 कंपन्यांना डबे पुरवण्या एवढी मोठी मजल मारली. आणि तुझं आजचं प्रेझेंटेशन चांगलं झालं की मग कंपन्यांची संख्या होणार 12. पुष्पा, बस झालं पाणी आणायचं. आता उरलेलं मी घेऊन येईल खाली जाऊन. ईशा, पोळ्या. हो हो. बाबा, मला वाटतं आजचं प्रेझेंटेशन खूप मस्त होणार आहे. नक्कीच चांगलं होणार. दिल से बोलणे का रे बाबू. दिल से बोलणे का. तुम्ही तिला सल्ले कमी द्या आणि कुणाचा डबा भरताय ते नीट बघा. हो. शिंद्यांचा भरलात का. हो, भरलाय. बाबा, तो लाल डबा मायरा मॅमचा आहे. हा हाच ना. हो. व्यवस्थित भरलाय का. काळजी नको करूस. काळजी करू नको म्हणे. नेहमी गोळ घालता. ईस्टचे डबे वेस्टला गेले होते मागच्या वेळी. ए, त्यामध्ये माझी काही चूक नाही. त्या डबेवाल्यांनी घोळ केला. डबेवाले कधी चुकत नाही. किती कंटाळा करतात. 2 रुपयाचं स्टिकर आहे पण ते लावायला सुद्धा आळस करतात बाबा. 2 रुपयाचं स्टिकर. ईशा, तुला चांगलं माहितीये 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. तुला पाहिले
जगाते नाव सांगे केवढा समाजातली बहुसंख्य लोक अशी आहेत की ज्यांच्यासाठी 2 रुपये वाचवण्यातला आनंद खूप मोठा है। 2 रुपए भी बहुत बड़ी चीज होती है बाबू।